आता घेऊयात खरातच्या कारनाम्यांसंदर्भातले टॉप 9 अपडेट्स। तपास अधिकाऱ्यांव्यतिरिक्त सीडीआर प्राप्त करून घेण्याचा अधिकार कुणालाही नाही। सीडीआर लीक कसा झाला याची चौकशी होईल। अंजली दमानी यांनी खरात प्रकरणी आरोप केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य। मिळालेल्या सीडीआरमध्ये एआय टूल वापरून नावं शोधली आहेत। एआय टूल वापरल्यानंतर मिळालेल्या सीडीआरमधून मला शिंदेंचे 17 कॉल्स मिळाले। खरात शिंदेंच्या फोन कॉल्सच्या आरोपांवर अंजली दमानी यांचं वक्तव्य। बोंधू खरात प्रकरणासारखे विषय हँडल करण्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस मास्टर, तर मंत्री चंद्रकांत पाटलांचं हे वक्तव्य। खरात प्रकरणामध्ये आवश्यकता वाटली तर मुख्यमंत्री फडणवीस केंद्रीय तपास यंत्रणांचीही मदत घेतील, अशी ही प्रतिक्रिया। कुठलं एआय ॲप कॉल डिटेल्स देतं हे दमानी यांनी सांगावं। सूरज चव्हाणांचा सवाल, तर अज्ञात व्यक्तीने पाठवलेल्या माहितीवर लगेच विश्वास कसा ठेवला? ही माहिती खोटी ठरल्यास तुम्ही जबाबदारी घेणार का? सूरज चव्हाण यांच्यासह सुषमा अंधारेंचाही निशाणा। दमानी यांकडे सीडीआर पोहोचला असता तर सीडीआरची पूर्ण कॉपी आली असती। मंत्री उदय सामंतांची प्रतिक्रिया, तर अज्ञातानं सीडीआर दिला असं दमानी यांनी काल खुलासा केलाय। सामंतांचं वक्तव्य। बोंधू अशोक खरात प्रकरणामध्ये ईडीची आता एंट्री होण्याची शक्यता। खरातचे कोट्यावधींच्या व्यवहारांसंदर्भात तपास सुरू। दरम्यान पतसंस्थांमधील नॉमिनी असलेली खाती आणि नाशिक शिर्डीमधील मालमत्तांसंदर्भातील संशयास्पद व्यवहार यंत्रणेच्या रडारवर। बोंधू खरातचा मुलगा हर्षवर्धन नॉट रिचेबल असल्याची माहिती। पोलिसांना न सांगताच हर्षवर्धन खरात शहर सोडून गायब, तर दुसरीकडे खरातची फरार पत्नी हिचाही पोलिसांकडून शोध सुरू। मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमधून खरात हवाला रॅकेट चालवायचा। दिवसाला 25,000 रुपये भाडं असलेलं हे हॉटेल 365 दिवस बुक असायचं, सूत्रांची माहिती। तर हवालाचं दुबई कनेक्शन समोर येण्याची ही शक्यता। खरात प्रकरणातील पीडित महिला नैराश्यात असल्याची माहिती, तर 8 ते 9 पीडितांनी मानसोपचार तज्ज्ञांची भेट घेतली। पीडित महिलांचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांना नैराश्य आलंय।